स्विंग ट्रेडिंगच्या 14व्या व्हिडिओमध्ये आपल्याला आज एक अतिशय महत्त्वाची स्ट्रॅटर्जी म्हणू शकता किंवा प्राइस ॲक्शन मधली एक महत्त्वाची कॉन्सेप्टवर लक्ष केंद्रित करायचं आहे। मित्रहो, या कॉन्सेप्टला शिकण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ पूर्णपणे व्यवस्थित बघावा लागेल। या स्ट्रॅटर्जीमध्ये आपण जवळपास 2 ते 3 शेअर्स बघणार आहेत की ज्या शेअर्समध्ये आपल्याला प्रॉपर एंट्री कुठे करायची आहे, त्या प्राइसमध्ये स्टॉप लॉस काय असू शकतो आणि आपल्याला जर टार्गेट्स धरायचे असतील तर कशा प्रकारे करायचे आहेत, ते सगळं मी आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहे। पण मित्रहो, यासाठी तुम्हाला प्रत्येक स्टेप समजणं गरजेचं आहे आणि प्रत्येक स्टेप समजण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ लास्टपर्यंत व्यवस्थित बघणं गरजेचं आहे। तर मित्रहो, चालू करूयात आजचा व्हिडिओ नंबर 14 स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटर्जी। नमस्कार मित्रो, मी महेश लोखंडे आपलं स्वागत करत आहे मार्केट समजच्या या यूट्यूब चॅनलवरती। मित्रहो, आपण 14 व्हिडिओज बघितले आणि या 14 व्हिडिओजमध्ये काही व्हिडिओजमध्ये आपण एक स्टॉक बघितला, काही व्हिडिओजमध्ये आपण 2 स्टॉक बघितलेत, काहीमध्ये कदाचित 3 स्टॉक बघितले असतील। या सगळ्या याच्यामध्ये जर तुम्ही प्रॉपर अभ्यास केला असेल तर आज तुम्ही कुठे ना कुठे चांगल्या पद्धतीनं टेक्निकल ॲनालिसिस आणि चार्ट ॲनालिसिस करू शकत असाल। म्हणून याच आपल्या रेग्युलर कामाला कंटिन्यू ठेवण्यासाठी मार्केट समजच्या या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला जी स्ट्रॅटर्जी शिकवणार आहे त्या स्ट्रॅटर्जीचं नाव आहे ॲक्युम्युलेशन, डिस्ट्रीब्युशन आणि पार्टिसिपेशन। या स्ट्रॅटर्जीमध्ये ॲक्च्युअल आपल्याला समजून घ्यायचं आहे की ॲक्युम्युलेशन म्हणजे ॲक्युम्युलेट जर करत असतील तर त्यावेळेस प्राइसमध्ये कशा प्रकारची फॉर्मॅटिंग बनू शकतं। जर डिस्ट्रीब्युशन होत असेल तर त्यावेळेस प्राइसमध्ये कुठल्या प्रकारचं फॉर्मॅटिंग बनू शकतं आणि जर पार्टिसिपेशन असेल तर त्यावेळेस कुठल्या प्रकारचं फॉर्मेशन आपल्याला प्राइसमध्ये दिसू शकतं। या सगळ्या कॉन्सेप्टला आपण आता नोटपॅडवरती अगोदर समजून घेऊया। आपण बोर्डवरती आलेलो, आपल्याला ॲक्युम्युलेशन, डिस्ट्रीब्युशन आणि पार्टिसिपेशन ही स्ट्रॅटर्जी समजायची आहे। आता याच्या अगोदर आपल्याला समजणं गरजेचं ॲक्युम्युलेशन म्हणजे काय। ॲक्युम्युलेशनचा मिनिंग होतो गोळा करणे। ॲक्युम्युलेशन मग गोळा करणे, ज्याच्यामध्ये प्राइसमध्ये ज्यावेळेस मोठे लोक मीन्स QIB, FIs आणि DIs जर काही शेअर्समध्ये कलेक्शन करत असतील म्हणजे स्वतःकडे शेअर्स घेऊन ठेवत असतील तर त्यावेळेस एक प्राइसमध्ये फॉर्मॅट बनतो। तो फॉर्मॅट कशा प्रकारे असतो, तो सिंपल। या फॉर्मॅटमध्ये सगळ्यात अगोदर डाऊन ट्रेंड असते, डाऊन ट्रेंड असते। त्यानंतर एक तर या 2 कॅन्डलच्या हाय आणि लोजमध्ये उरलेल्या नेक्स्ट 3 ते 4 कॅन्डल बनतील आणि त्याच्यानंतर कधीही या वरच्या कॅन्डलच्या हायला ब्रेक करून प्राइस वरती जाईल। ज्यावेळेस असं होतं तर आपल्याला ज्या कॅन्डलने ब्रेक आउट केलंय त्या कॅन्डलच्या हायवरती आपल्याला बाय करायचं आहे। म्हणजेच आपण इथे बघितलंय की हा नियर अबाउट साइडवेज फॉर्मॅट आहे प्राइसमध्ये। जर प्राइसमध्ये चांगल्या डाऊन ट्रेंड नंतर साइडवेज होत असेल, त्यानंतर त्या साइडवेजला अपसाइडला ब्रेक करत आहे म्हणजे रेजिस्टन्सला जर ब्रेक करत असेल तर त्या केसमध्ये ब्रेकआउट कॅन्डलच्या हायच्या वरती आपण बाय करू शकतो। आणि स्टॉप लॉस जी आपली लो होती, या जो डाऊन ट्रेंड होता त्याचा बिगेस्ट लो त्याच्या खाली म्हणजे या लेवलच्या खाली आपल्याला कुठेतरी SL ठेवायचा आहे। या पद्धतीनं आपल्याला कमी स्टॉप लॉसमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीनं ॲक्युम्युलेशन। आता याला ॲक्युम्युलेशन का म्हटलेलं आहे तर सरळ आहे, हे डाऊन ट्रेंड होतं आणि त्यानंतर प्राइस इथे स्टेबल झाली। या स्टेबल झालेल्या प्राइसमध्ये असं मानलं जातं की मोठ्या लोकांनी त्यांना पोझिशन जी क्रिएट करायची होती ती पोझिशन क्रिएट केली असेल आणि मग
त्यानंतर खाली आपण जसे व्हॉल्यूम्स बघतो, तर ज्या कॅन्डलला ब्रेकआउट झालं त्या कॅन्डलला व्हॉल्यूमही ॲव्हरेज 10च्या ॲव्हरेजपेक्षा म्हणजे मागच्या 10 दिवसाच्या ॲव्हरेजपेक्षा जास्त व्हॉल्यूम असणं गरजेचं आहे. जर तो व्हॉल्यूम 10 दिवसाच्या ॲव्हरेजपेक्षा जास्त असेल आणि याने ब्रेकआउटही केलेलं असेल तर ते ॲक्युम्युलेशन डिस्ट्रीब्युशन पार्टिसिपेशनमध्ये ॲक्युम्युलेशनचं चांगलं एक्झाम्पल होऊ शकतं. मित्र, हा जो साईडवेज आहे त्याला ॲक्युम्युलेशन झोन असं म्हटले जातं आहे. आता ॲक्युम्युलेशन झोन याच्यासोबत नेक्स्ट एक झोन असतो डाऊन ट्रेंडमध्येच बनतो, ज्याच्यामध्ये सिंपल तुम्हाला या 2 हाईज आणि लोजमध्ये प्राइस स्टे करते. या 2 हाईज आणि लोमध्ये प्राइस थांबली, परंतु डाऊन ट्रेंड असताना ती प्राइस वरती न जाता खालच्या साईडला ब्रेकडाऊन झाली. जर आपल्याला त्यावेळेस व्हॉल्यूम खाली दिसणारा जो व्हॉल्यूम आहे तो 10 दिवसाच्या ॲव्हरेजपेक्षा जास्त असेल तर तो तुम्हाला सेलिंगचा ट्रेड प्रोव्हाइड करतो आणि याला पार्टिसिपेशन म्हणजे सहभागी होणे. म्हणजे जो पहिला ट्रेंड होता त्याच्यामध्ये मोठे लोक म्हणजे QIB आणि DII आणि FIs हे सहभागी झालेत आणि ट्रेंडला कंटिन्यू ठेवण्याचं काम त्यांनी केलं. त्यानंतर नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे डिस्ट्रीब्युशन, जी अपट्रेंडमध्ये बनते. अपट्रेंड प्राइसमध्ये अपट्रेंड दिसतो, त्यानंतर एक हाय आणि एक लो मध्ये 3 पेक्षा जास्त कॅन्डल्स दिसतात आणि त्यानंतर अपट्रेंड होता तो खालच्या साईडला ब्रेकडाऊन होत असेल म्हणजे इथे जो साईडवेज झाला याला डिस्ट्रीब्युशन असे म्हणतात. आणि हा डिस्ट्रीब्युशन ज्यावेळेस असतो आणि त्यानंतर तो खालच्या साईडला डिस्ट्रीब्युशन का म्हटलं जातं, कारण की या पोर्शनमध्ये QIB आणि स्मार्ट मनीने इथे सेलिंगच्या पोझिशन्स म्हणजे त्यांची जी पोझिशन होती ती हळूहळू कमी केली आणि त्यानंतर प्राइस खाली ब्रेकडाऊन झाल्यानंतर खाली यायला लागली. सिंपल यावेळेसही आपल्याला व्हॉल्यूम बघायचं आहे, पण अपट्रेंड असतानाच देखील असं होऊ शकतं की 2 हाईज आणि लोजमध्ये तुम्हाला 3 पेक्षा जास्त कॅन्डल्स दिसत आहे आणि त्यानंतर हाय साईडला ब्रेकआउट होत आहे. तर त्यावेळेस त्या हायच्या वरती आपण बाईंगची पोझिशन पुन्हा घेऊ शकतो आणि स्टॉप लॉस आपला इथे ठेवू शकतो. डिस्ट्रीब्युशनमध्ये आपला स्टॉप लॉस असेल या हायवरती, ॲक्युम्युलेशनमध्ये स्टॉप लॉस आपला इथे आहे. ठीक आहे, तर याला पण म्हटलं जाईल पार्टिसिपेशन. म्हणजे ॲक्युम्युलेशन, डिस्ट्रीब्युशन आणि पार्टिसिपेशन या टाईपमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये खूप सारे पॅटर्न्स दिसतात. आणि या पॅटर्नचं वैशिष्ट्य काय, तर या पॅटर्नचं वैशिष्ट्य असं असतं प्राईजमध्ये दिसल्यानंतर की इथे स्टॉप लॉस तुम्हाला छोटे असतात आणि टार्गेट्स अचीव करण्यासाठी तुमच्याकडे खूप मोठी टार्गेट्स असतात. इथे तुम्ही 2-3 टाईमचे पण टार्गेट्स घेऊ शकता. म्हणजे मी 1 रुपयाचा स्टॉप लॉस घेत असेल तर मला 3 रुपये 4 रुपयाचं पण टार्गेट घेता येऊ शकतं ॲज पर रेशोज. तर मित्र हो, या मेथडमध्ये यावेळेस बसणारे मी तुम्हाला स्टॉक सांगणार आहेत आणि तिन्ही मेथडला आपण कशा प्रकारे काम करू शकतात ते बघणार आहोत. तर पहिला स्टॉक आहे कल्याणी ज्वेलर्स लिमिटेड. याच्यामध्ये आपल्याला प्राइसमध्ये सिंपल अपट्रेंड दिसतोय, त्यानंतर या हायच्या आणि या कॅन्डलच्या लोच्या, या कॅन्डलच्या हायच्या आणि या कॅन्डलच्या लोच्या मध्ये मोस्ट ऑफ कॅन्डल्स बनलेल्या आहे, हे आपल्याला इथे दिसत आहे. मग या केसमध्ये आपल्याला काय समजते, या पोर्शनमध्ये झालंय ॲक्युम्युलेशन, डिस्ट्रीब्युशन आणि पार्टिसिपेशनची कॉन्सेप्ट. मग या पोर्शनमध्ये आपल्याला ॲक्युम्युलेशन, डिस्ट्रीब्युशन, मग हे याच्यामध्ये काय होऊ शकतं, हे अपट्रेंड आहे. एक तर हा डिस्ट्रीब्युशन होऊ शकतो. डिस्ट्रीब्युशन हा सेलिंगसाठी यूज केला जाणारा प्राइस ॲक्शनचा पॅटर्न आहे, ज्याच्यामध्ये अपसाईडमध्ये प्राइस जाते, साईडवेज होते, देन पुन्हा खाली येत आहे. म्हणजे अपट्रेंड होतो त्यानंतर साईडवेज होतं आणि त्यानंतर पुन्हा खाली येते, अशा टाईपमध्ये पॅटर्न आहे. जर
प्राइस खालच्या साईडला जर ब्रेकडाऊन झाली तर डिस्ट्रीब्युशन होणार होतं. पण मित्र हो, आपल्याला इथे चार्ट्सवरती दिसतंय की कालच्या कॅन्डलने या हायच्या बाहेर क्लोजिंग दिली आहे आणि त्यावेळेस जो व्हॉल्यूम आहे तो लास्ट 10 डेजपेक्षा ॲव्हरेजपेक्षा जास्त आहे. म्हणजे मित्र हो, हा शेअर्स आपल्याला या वीकच्या स्विंग ट्रेडिंगसाठी किंवा जर तुम्हाला 1 महिन्यासाठी 2 महिन्यासाठी जर शेअर्स बाय करायचं असेल तर हा चांगला असू शकतो. मग आपली एंट्री कुठे होईल? मग आपल्याला एंट्रीसाठी जो हाय आहे या वीकचा, या हायच्या वरती आपण एंट्री करू शकतो. मग ही एंट्री 8 दिवसाच्या ट्रेडसाठी असू शकते, महिनाभराच्या ट्रेडसाठी असू शकते. ॲज पर आवर रिक्वायरमेंट आपल्याला पोझिशन ट्रेड घ्यायचा आहे. यानंतर नेक्स्ट स्टॉक आहे ॲस्टर डीएम. या कंपनीचा, हेल्थकेअर कंपनीचा हा स्टॉक आहे आणि या कंपनीच्या स्टॉकमध्ये आपल्याला चांगला डाऊन ट्रेंड आला. डाऊन ट्रेंड होता, त्यानंतर प्राइस या पोर्शनमध्ये थांबली. म्हणजे हा पॅटर्न डाऊन ट्रेंड, साइडवेज, देन एकतर अप साइडला जर ब्रेक झालं तर याला ॲक्युम्युलेशन म्हणूयात, आणि जर डाऊन साइडला जर ब्रेक झालं तर याला पार्टिसिपेशन म्हणता येईल. डाऊन साइडला जर ब्रेक झालं तर याला पार्टिसिपेशन असं बोललं जातं. अपसाइड ट्रेंड पहिला डाऊन, देन साइडवेज आणि डाऊन साइडला ब्रेकडाऊन, त्यावेळेस पार्टिसिपेशन. जसं आपण लास्ट वीकच्या शेअर्समध्ये बघितलं होतं, अपसाइड, साइडवेज आणि कंटिन्यूली अपसाइडला ब्रेक झालं म्हणजे त्यालाही पार्टिसिपेशन म्हणतात. मग एकतर झाला पहिला स्टॉक जो आपण अगोदरचा बघितला, कल्याणी ज्वेलर्स, आणि हा आहे ॲस्टर डीएम. आता याच्यामध्ये आपल्याला बाईंग कधी होऊ शकते तर सिंपल आहे, या पोर्शनच्या बाहेर. हा जो पोर्शन मी तुम्हाला दाखवतोय, या पोर्शनच्या बाहेर जर खालच्या साईडला ब्रेकडाऊन झालं तर हा सेलिंगसाठी होईल, म्हणजे प्राइस डाऊन जाईल. पण या साइडवेज पोर्शनच्या बाहेर अप साइडला जर ब्रेक केले तर त्या ब्रेक केलेल्या कॅन्डलच्या हायवरती ज्यावेळेस पण प्राइस जाईल, ज्या एक कॅन्डलने याच्या बाहेर क्लोज करणं गरजेचं आहे, याच्या बाहेर ज्यावेळेस एक कॅन्डल क्लोज करेल तिच्या हायच्या नंतर आपल्याला हा ट्रेड इन्व्हेस्टमेंटसाठी चांगला असू शकतो आणि स्विंग ट्रेडिंगसाठी या पोर्शनच्या बाहेरही आपल्याला हा शेअर्स चांगला असू शकतो. मित्र हो, हे 2 स्टॉक ॲक्युम्युलेशन, डिस्ट्रीब्युशन आणि पार्टिसिपेशन या कॉन्सेप्टवरती अवलंबून होते. तर मित्र हो, अजून एक मी स्टॉक तुम्हाला ॲडिशनल देतोय, शॉपर स्टॉप नावाचा. याच्यामध्ये आपण अगोदर शिकलेल्या ज्या कॉन्सेप्ट आहे त्यातली एक कॉन्सेप्ट आहे. ती कॉन्सेप्ट कुठली आहे, ती कॉन्सेप्ट कुठल्या पद्धतीची आहे ते तुम्हाला कमेंटमध्येच टाकायचं आहे. कमेंटमध्ये टाकाल, काय आपण लर्न करायचं आहे ते कमेंटमध्ये टाकाल. तर बघूयात शॉपर स्टॉप. शॉपर स्टॉपचा मी आपल्यासमोर विकलीचा चार्ट घेतोय. विकलीचा चार्ट हा स्विंग ट्रेडिंगच्या स्टॉक सिलेक्शनसाठी आणि आपल्याला पोझिशनल ट्रेडिंगच्या ॲनालिसिससाठी, या दोन्ही गोष्टीसाठी आपल्याला विकली चार्ट युजफुल असतात. इथे आपल्याला अपट्रेंड दिसतोय, त्यानंतर प्राइस या काही हप्त्यापासून इथे कुठेतरी थांबलेली दिसतंय, एक साइडवेज दिसतंय. मी याला थोडंसं मोठं करतो, आपल्याला क्लिअर दिसेल. इथे आपल्याला एक टाईपचा एक मी इथे हॉरिझॉन्टल लाईन टाकतोय, ठीक आहे. आणि इथे हा कुठल्या टाईपचा पॅटर्न आहे तर याला असेंडिंग ट्रायंगल असे म्हणतात. तर या असेंडिंग ट्रायंगलमध्ये सिंपल जर अप्पर साईडला जर ब्रेक झालं, आपण जे बघितलेलं आहे या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये पण, स्विंग ट्रेडिंगच्या अप्पर साईडला जर ब्रेक झालं तर आपल्याला बाईंग करायची असते. इथे आपल्याला खूप चांगले रिटर्न्स भेटतात आणि या हायच्या वरती तुम्हाला खूप प्रोडक्टिव्ह तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हा शेअर्स काम करू शकतो. मित्र हो, या ॲनालिसिस सोबत आपण एक बघूया याच्यामध्ये
व्हॉल्यूम ॲनालिसिस जे आपण लास्ट सेशनमध्ये बघितलं होतं. आणि जर तुम्ही लास्ट सेशनचा जो व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनमध्ये व्हॉल्यूम ॲनालिसिसशी रिगार्डिंग स्टॉक सिलेक्शन आपण कसं केलं होतं आणि ते व्हॉल्यूम ॲनालिसिस कसं करायचं हे लास्टच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण सांगितलं. जर बघितला नसेल तर आय बटनमध्ये त्याची लिंक ॲड आहे, त्याला क्लिक करा आणि तो व्हिडिओ पण बघून घ्याल. आणि त्याच्यामध्ये काय काय कॉन्सेप्ट ह्या प्रॉपरली समजून घ्यायच्यात. कारण की व्हॉल्यूममध्ये व्हॉल्यूम डायव्हर्जन आणि व्हॉल्यूमचं कन्व्हर्जन या सगळ्या कॉन्सेप्ट येतात. व्हॉल्यूमचं जर ॲनालिसिस करायला घेतलं, ज्यावेळेस आपण इथे बघतोय प्राईस इथे वरती गेली, या पोर्शनपासून प्राईस ही डाऊन जात होती. ठीक आहे, तर कंटिन्युअस प्राईस इथे आली, या काळामध्ये थोडीशी प्राईस अपट्रेंडमध्ये गेलेली दिसते आपल्याला. पुन्हा इथे प्राईस खाली आली, त्यावेळेस इथे थोडीशी खाली गेली, पुन्हा इथे प्राईस वरती गेली, त्यावेळेस प्राईस वरती गेलेली दिसते. पुन्हा इथे खाली येत्या वेळेस किंवा साईडवेज असत्या वेळेस व्हॉल्यूम आपल्याला कमी दिसतोय. म्हणजे या पद्धतीने व्हॉल्यूम अप डाऊन ट्रेंड, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड अशा पद्धतीनं बघायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस ब्रेकआउट होईल त्यावेळेस, म्हणजे प्राईस ज्यावेळेस वाढते त्यावेळेस जर व्हॉल्यूम वाढतोय याचा अर्थ इथे पॉझिटिव्ह डायव्हर्जन आहे. त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, जर ब्रेकआउट झालं तर आपल्याला या शेअर्सला बाईंगसाठी सिलेक्ट करायचं आहे. तर अशाच पद्धतीनं आपल्याकडे वेगवेगळ्या टाईपचे ॲनालिसिस आहे. हे जर ॲनालिसिस आपल्याला शिकायचे असतील तर आपल्याला मार्केट समजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन इन्फॉर्मेशनसोबत मार्केट समजवरती.